ओके. आपण DHSची वेटिंग लिस्टबद्दल पुढील प्रक्रिया कशी होणार ते बघत होतो आपण. ओपनची बघितली होती. सेकंड लिस्ट बघू आता आपण. ओपनपर्यंत आपण बघितले होते फर्स्ट याच्यामध्ये आधीच्या लास्ट व्हिडिओमध्ये. तर आता बघू की कॅटेगरीची कशी बनणार. ओपनची जशी मी सांगितली तुम्हाला कशी लिस्ट बनणार. आता कॅटेगरीची वेटिंग लिस्ट कशी बनणार. सगळ्यात पहिलं मागास प्रवर्गातील उमेदवाराची प्रतीक्षा सूची तयार करताना खालील टप्प्यानुसार करायचं. सगळ्यात पहिला टप्पा, गुणवत्ता यादीतील उमेदवाराचे जातीच्या प्रवर्गनिहाय स्वतंत्र यादी तयार करावी. जातीच्या प्रवर्गनिहाय म्हणजे ज्या त्या कॅटेगरीची सेपरेट. आता हे प्रत्येक कॅटेगरीची हे सेम टप्पे प्रत्येक कॅटेगरीला लागू होणार. SC, ST, OBC, ठीक आहे. प्रत्येक कॅटेगरीची आपापली सेपरेट लिस्ट तयार होणार. ठीक आहे. ह्याच टप्प्याने सेम. ठीक आहे. हा फर्स्ट पॉईंट त्यांनी तो सांगितला आहे की उमेदवारी जाती प्रवर्गनिहाय ज्या त्या कॅटेगरीची सेपरेट बनेल. त्याच्यानंतर नेक्स्ट मागास प्रवर्ग. सेकंड नंबर मागास प्रवर्ग खेळाडू. संबंधित प्रवर्गातील गुणवत्ता यादीतील खेळाडू उमेदवाराचा शोध घेऊन त्याच्या नावापुढे. हां, आता एक एक्झाम्पल कुठल्याही कॅटेगरीचं घेऊ. समजा आता आपण SCचं घेऊ. ठीक आहे. SCमध्ये खेळाडू असेल, SCचा स्पोर्ट पर्सन असेल कोणी, तर त्याचं काय करायचं, त्याच्या नावापुढे क्लिअरली तसं मेन्शन करायचं. SC स्पोर्ट अनुसूचित जाती खेळाडू असं मेन्शन करायचं. ठीक आहे. आणि त्याचं वेटिंग लिस्टला नाव. त्याच्यानंतर नेक्स्ट मागास प्रवर्ग माजी सैनिक. त्याच कॅटेगरीमध्ये माजी सैनिक कोणी असेल तर सेम जसं ओपनमध्ये सांगितलं होतं सेम त्याचं माजी सैनिक त्याच्या नावासमोर मेन्शन करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट मागास प्रवर्ग प्रकल्पग्रस्त. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त जो कोणी कॅन्डिडेट असेल त्याच्या नावापुढे तसं स्पेसिफिकली मेन्शन करायचं की कुठल्या कॅटेगरीचा कुठला प्रकल्प. जसं उदाहरणार्थ विजा प्रकल्पग्रस्त कॅटेगरी आणि त्या कॅटेगरीमध्ये तो त्याचं जर सिलेक्शन झाले तीवाली कॅटेगरी. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवा टप्पा मागास प्रवर्ग भूकंपग्रस्त. भूकंपग्रस्त जो कोणी आहे त्याच्यामुळे त्याच्या नावापुढे पण सेम तसंच कॅटेगरी समजा ब आणि भूकंपग्रस्त स्पेसिफिक मेन्शन. त्याच्यानंतर मागास प्रवर्ग अंशकालीन. अंशकालीनचं पण जो कोणी असेल सेम तसंच कॅटेगरी आणि त्याच्यापुढे अंशकालीन. आता ह्या जागा क्लिअरली रिकाम्या राहणार आहेत. ठीक आहे. अंशकालीनचा एकही कॅन्डिडेट नाही. ह्या कंप्लीट जागा रिकाम्या राहणार आहेत अंशकालीनच्या. त्या जागा आता कन्वर्ट होऊन मिळतील जसं मी तुम्हाला ओपनमध्ये पण सांगितलं सेम तसंच. त्याच्यानंतर कुठल्या जागा भरल्या जातील. त्याच्यानंतर टप्पा क्रमांक 7 बघा मागास प्रवर्ग महिला. सेम जर तसं कोणी असेल तर त्याच्या नावापुढे सेम स्पेसिफिक तसं मेन्शन करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट मागास प्रवर्ग सर्वसाधारण. आता सर्वसाधारणमध्ये कोण आले, सर्व ज्यांच्याकडे हे समांतर आरक्षणाचं कुठलं एखादं हे नाही आहे, रिझर्वेशन नाही आहे कोणाकडं. प्लेन सिम्पल सर्वसाधारण. जसं एक्झाम्पल आता बघितलं SCमध्ये समजा समांतर आरक्षणाचं कुठलं सर्टिफिकेट नाही, त्याच्याकडे कोणी स्पोर्ट पर्सन नाही, प्रोजेक्ट अफेक्टेड नाही, प्रकल्पग्रस्त नाही, भूकंपग्रस्त नाही, काही नाही, तो काय सर्वसाधारण, तो जनरलमध्ये आला. ठीक आहे. चला नेक्स्ट राहिलेले मग जनरलमध्ये सर्व चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर उपलब्ध झालेल्या पदानुसार गुणवत्तेनुसार गुणांक्रमे म्हणजे मेरिटप्रमाणे ते पदं मिळणार. त्याच्या नावापुढे मग असं स्पेसिफिक मेन्शन करायचं ईमाव सर्वसाधारण. समजा ईमाव त्याच्यामध्ये सर्वसाधारण. ठीक आहे. हा झाला 8वा टप्पा. नेक्स्ट 9वा टप्पा भूकंपग्रस्त उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले नाही तर सदर पदे त्या प्रवर्गातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांना जे सेम आता मी ओपनमध्ये सांगितलं होतं की भूकंपग्रस्ताची जागा. ठीक आहे. हे भूकंपग्रस्ताच्या जागा आहेत त्या डायरेक्ट कन्वर्ट नाही होत. ठीक आहे. डायरेक्ट ते कन्वर्ट नाही होत, अगेन्स्टमध्ये नाही जात. ते काय होतील, त्या जागा पहिले जातील प्रोजेक्ट अफेक्टेडला. ठीक आहे. प्रकल्पग्रस्तला जातील. जर प्रकल्पग्रस्तमध्ये पण कॅन्डिडेट अवेलेबल नसेलच कुणीच तर मग त्या जागा कन्वर्ट होऊन अगेन्स्ट होऊन मिळतील त्या जागा. ठीक आहे. चला नेक्स्ट टप्पा क्रमांक 10 अपंग व माजी सैनिक वगळता. हा पण सेम त्यांनी सगळ्यात पहिलेच क्लिअर केले की अपंग माजी सैनिक ही जागा भरणार नाही, त्याच्यामुळे ते सोडून ते वगळता समांतर आरक्षणातील उर्वरित आरक्षित पदावर. समांतर आरक्षणातील म्हणजे जे आता मी सांगितले प्रोजेक्ट अफेक्टेड स्पोर्ट. ठीक आहे. भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जे असले आरक्षित पदावर उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे त्या प्रवर्गातील उमेदवारामधून गुणवत्ता यादीतील गुणानुक्रमे उमेदवारांची निवड प्रतीक्षा सूची करावी. म्हणजे ह्याचा अर्थ काय, एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा NT. ठीक आहे. NT कॅटेगरी आहे. NTC घ्या. चला NTC. NTमध्ये समांतर आरक्षणाचं कोणतं पद आहे. समजा NTCमध्ये एक आपण पद घेऊ प्रोजेक्ट अफेक्टेड घेऊ. चला प्रोजेक्ट अफेक्टेडचं पद आहे. जर हे प्रोजेक्ट अफेक्टेडचा जर कॅन्डिडेटच नसेल ह्या कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. NTCमध्ये जर प्रोजेक्ट अफेक्टेडचा आता कोणी कॅन्डिडेटच नाही तर अशा वेळेस काय करायचं, ही जागा काय होणार, सरळ सरळ NTC ह्या कॅटेगरीला मिळणार जनरलला. NTC कॅटेगरीमध्ये मग मेरिटप्रमाणे जो कोणी असेल कॅन्डिडेट
मग ही जागा जनरलला गेली, सर्वसाधारण झाली, तर ती जागा मेरिटप्रमाणे भरली जाईल. ठीक आहे. चला, म्हणजे जे स्टार्टिंगपासून मी सांगत होतो सेम तेवालं ज्या त्या कॅटेगरीला जागा राहते, मी जी स्टार्टिंगपासून म्हणत होतो तुम्हाला ते हे वालं. जसं आत्ता मी सांगितलं तुम्हाला, समजा NTC, त्याच्यामध्ये समजा प्रोजेक्ट अफेक्टेडची जागा आहे, जर तो कॅन्डिडेट नसेल तर ती जागा फक्त NTCलाच मिळणार. असं नाही होणार की ती जागा ओपनला जाईल, नाही होत असं. ठीक आहे. ती जागा NTCची आहे ना, तर ती जागा NTCलाच मिळणार. सर्वसाधारण NTC, ज्या कॅन्डिडेटने NTCमधून फॉर्म भरलेला आहे जनरल, त्यांना ती जागा मिळणार. ती जागा कॅन्डिडेट नाही म्हणून इकडं ओपनमध्ये नाही जात. ठीक आहे. चला, हे झालं ओपन पण आणि कॅटेगरी पण. मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन पण सांगितलं. आता हे कॅटेगरीचं जसं आहे ते सेम रूल प्रत्येक कॅटेगरीला असेच लागू होतील. ठीक आहे. ओपनचं झालं, कॅटेगरीज झालं. वेटिंग लिस्ट कशी बनेल ते. आता नेक्स्ट थर्ड पॉईंट का होता की मार्गदर्शक, टोटल 5 पॉईंटसाठी मीटिंग झाली होती नाही, त्याच्यातला थर्ड पॉईंट, 2 पॉईंट झाले आपले. थर्ड, मार्गदर्शनासाठी सादर केलेले प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेणे. सर्व नियुक्त पदाधिकारी यांच्याकडून समुपदेशन प्रक्रियेत आलेल्या अडचणी. आता जे प्रलंबित प्रकरणं होते, जे पेंडिंग पडलेले प्रकरणं आहेत, काय झालं होतं जाहिरातीमधील शैक्षणिक अर्हता, काही जण कन्फ्युजन होतं एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल, समकक्ष अर्हता, उच्च अर्हता, अनुभव, परराज्य शैक्षणिक अर्हता, समजा कोणी अदर स्टेटमधून ज्यांचं एज्युकेशन झालं आहे, किंवा उच्च अर्हता किंवा मिनिमम क्वालिफिकेशन काय पाहिजे, समकक्ष अर्हता सिमिलर काय पाहिजे, आणि तसे पॅरामेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन कुणाचं नसेल त्या संबंधात मार्गदर्शन केलं आहे ऑलरेडी. तर जे काही झालेलं आहे आतापर्यंत प्रलंबित मागण्या होत्या, त्या सर्वांचं जे काही मार्गदर्शन झालेलं आहे त्या सर्व पत्रांचा एक संच जपून ठेवण्यात यावा सांगितले DDO ऑफिसला त्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, प्रतीक्षासूची तयार करताना उपलब्ध होणाऱ्या पदांशी एकास एक या समप्रमाणात उमेदवाराची निवड करण्यात यावी. ह्याचा अर्थ काय की जर एक जागा व्हॅकंट आहे तर एकास एक म्हणजे तर एकच कॅन्डिडेटची निवड करायची. ते काय वेटिंग लिस्टसारखं किंवा DV सारखं नाही की हां एका जागेला 3 कॅन्डिडेट बोलवा. ठीक आहे, ते DV झालं, वेगळं झालं. इथं DHSमध्ये काय असतं, क्लिअरली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येईल, ऑन द स्पॉट ऑर्डर देतं ना. तर जर एक जागा आहे तर एकास एक म्हणजे तर एकच कॅन्डिडेट निवड करायचा. असं नाही की त्या दुसरा तिसरा काहीतरी त्याच्यामध्ये निवड करून ठेवायचा वेटिंगला की हां फर्स्ट नाही तर सेकंड नाही तर थर्ड, तसं नाही. एकास एक फक्त. समजा 4 जागा शिल्लक आहेत तर 4 जागा. ठीक आहे. तर 4 कॅन्डिडेटची निवड करायची, म्हणजे जेवढ्या जागा तेवढेच कॅन्डिडेटची निवड करायची. एकास एक समप्रमाणात उमेदवाराची निवड करण्यात यावी. ठीक आहे. नेक्स्ट, समुपदेशनाच्या पहिल्या फेरीत दाखविलेल्या रिक्त पदापैकी आता रिक्त राहिलेली पदेच या प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना समुपदेशनाच्या वेळी दाखवण्यात यावी. त्याच रिक्त ठिकाणी पदस्थापना देण्यात यावी. म्हणजे आता ऑलरेडी जे फर्स्ट लिस्टला जे कॅन्डिडेट जॉईन झाले, समजा 100 जागा होत्या, 80 कॅन्डिडेट जॉईन झाले. आता ज्या 20 शिल्लक राहिल्या आता त्याच 20 जागा फक्त दाखवायच्या की कुठं कुठं व्हॅकंट आहेत. ठीक आहे. ज्या हॉस्पिटलला जिथं जिथे व्हॅकंट आहेत तर त्याच जागा फक्त ते दाखवणार. ऑब्व्हियसली ऑलरेडी 80 जागा तर भरलेल्या आहेत, तर त्या जागा आता दाखवायच्या पण नाहीत. ज्या आता शिल्लक आहेत 20 फक्त त्याच जागा तुम्हाला दाखवल्या जातील आणि तेवढ्याच जागेवर तुम्हाला पदस्थापना देण्यात येईल. ठीक आहे. ज्या ऑलरेडी सिलेक्ट झालेल्या आहेत, ऑलरेडी कॅन्डिडेट जॉईन झाले, तर त्या जागा जी भरली ती जागा तुम्हाला दाखवली पण जाणार नाही. ठीक आहे. हे काउन्सिलिंगच्या वेळेचं सांगतो. ठीक आहे. काउन्सिलिंगच्या वेळेस समुपदेशनाच्या वेळी दाखवण्यात यावे. जेवढ्या रिक्त राहिल्या तेवढ्याच फक्त. चला नेक्स्ट, METCS यांनी सादर केलेली CML म्हणजे कॉमन मेरिट लिस्ट प्रिंट काढून यांनी सांगितले की कायमस्वरूपी तुमच्या ऑफिसला ठेवा एका मेरिट लिस्टची प्रिंट काढून. ठीक आहे. नेक्स्ट पुढला पॉईंट बघू. हा फर्स्ट झाला. सेकंड, याआधी प्रसिद्ध केलेल्या निवड सूचीतील उमेदवारांच्या गुणांक्रमे अथवा सामाजिक प्रवर्गामध्ये बदल करता येणार नाही याची नोंद. म्हणजे जे ऑलरेडी फर्स्ट लिस्टमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं होतं आता त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. ठीक आहे. प्रवर्गामध्ये याआधी निवड केलेले, ठीक आहे, त्यांच्या गुणांक्रमामध्ये किंवा त्यांच्या सामाजिक प्रवर्गामध्ये आता बदल करता येणार नाही. आता त्यांची काही कॅटेगरी किंवा ह्याच्यामध्ये एका कॅटेगरीतून दुसऱ्या काही समांतर आरक्षणामध्ये किंवा त्यांच्या नंबरमध्ये कशामध्येच बदल, म्हणजे फर्स्ट जे होऊन गेलं त्याच्यामध्ये काही चेंज करता येणार नाही आता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, गट ड संवर्गातील आया पदाचे निवड प्रक्रियेसंदर्भात क्रम. हे आया पदाशी रिलेटेड आहे. ठीक आहे. मी फक्त स्टाफ नर्स रिलेटेड मेनली सांगतो. आया पदा रिलेटेड कोणी असेल तर त्यांनी येतं त्यांच्यासाठी आहे. प्रस्ताव शासन मान्यतेचे सादर करावा, ते प्रस्ताव सादर करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, निवड सूचील बहुउद्देशीय कर्मचारी, हे त्यांच्यासाठी आहे. बहुउद्देशीय कर्मचारी जे आहेत, आरोग्य पर्यवेक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर, पडताळणी संदर्भात कारवाई सुरू आहे. ठीक आहे. तर त्याचे घाई करू नये त्यांनी सांगितले. ठीक आहे. आता DHS क्लिअरली लेटरमध्ये सांगायला की घाई करू नका, थोडं वेट करा. ठीक आहे. हे ऑदर पदासाठी आहे, स्टाफ नर्ससाठी नाही, मी ऑदर पदासाठीच आहे. ठीक आहे. चला पुढला पॉईंट,
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, टाटा इन्स्टिट्यूट सोशल मीडिया सायन्स यांच्यासारख्या खाजगी विद्यापीठांनी कळवले असल्या संदर्भात. ठीक आहे, हे डिग्रीचा हा मला वाटत नाही नर्सिंग रिलेटेड नाही, हा दुसऱ्या कॅटेगरी रिलेटेड इश्यू झालेला की समकक्ष डिग्री काही पोस्टसाठी जी डिग्री मागितली होती तर त्याच्या संदर्भात काही डाऊट्स होते, तर त्यांनी विद्यापीठाकडून मार्गदर्शन मागवलं होतं की ही डिग्री सेम आहे का, ह्या एज्युकेशन क्वालिफिकेशन सेम आहे का इक्वल, तर त्या संदर्भात आहे ते. जर तसं विद्यापीठाने कळवलं असेल तर त्यांच्या नियुक्ती देऊन टाका सांगितले, नियुक्ती देण्यास काही हरकत नाही, म्हणजे त्यांना नियुक्ती देऊन टाका असं सांगितले. ठीक आहे, चला नेक्स्ट. पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन नियुक्ती मिळालीपासून 6 महिन्याच्या आधार हे मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन 6 महिन्यात सादर करायचं होतं. 6 महिन्यात सदर रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र सादर न केल्यास नियुक्ती रद्द करण्यात यावी, क्लिअरली सांगितले. 6 महिन्यात जर तुम्ही रजिस्ट्रेशन नाही दिलं तर नियुक्ती रद्द करण्यात यावी. पॅरामेडिकल काउन्सिलला खूप लेट होतं रजिस्ट्रेशनला, 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, ठीक आहे, खूप लेट जातं ते. तर त्यासाठी त्यांनी DHS स्वतः हेल्प पण करते त्याच्यामध्ये. हे बघा इथे त्यांनी पुढे काय सांगितले, तसेच सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल मुंबई यांना अशा उमेदवाराच्या नावानिशी, तर जे उमेदवार सिलेक्ट झाले तर त्यांच्या नावाने सेपरेट स्वतंत्र पत्र पाठवून त्यांचे रजिस्ट्रेशन करून देण्याबाबत विनंती करावी. तर पॅरामेडिकल काउन्सिलला पत्र पाठवायचं त्याच्या नावाने की असा कॅन्डिडेट सिलेक्ट झालेला आहे आणि त्यांचं रजिस्ट्रेशन करून देण्यात यावं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, ज्या पदांना रंग आंधळेपणा आजार असलेले उमेदवार चालणार नाहीत, हे ऑलमोस्ट तर चालतच नाहीत, म्हणजे कलर ब्लाइंडनेस. ठीक आहे, हा खूप मोठा मेडिकल पॉईंट असतो बरं कलर ब्लाइंडनेसचा. कलर ब्लाइंडनेस चालणार नाही अशा पदावरील उमेदवारांची जिल्हा शल्यचिकित्सा स्तरावरील समितीमार्फत वैद्यकीय तपासणी, हे तर होते सगळ्यांचंच. ठीक आहे, मेडिकल होते. जर त्याच्यामध्ये तो पॉईंट निघाला तुम्हाला तर पुढील कारवाईस ते पाठवण्यात यावं. ठीक आहे, तर तो जर पॉईंट निघाला तर रिजेक्शन होऊ शकतं, पण ते त्याच लेवलवर रिजेक्ट करत नाही, ते कारवाईस ते पाठवून देतात वर त्यावेळेस. ठीक आहे, चला नेक्स्ट. उमेदवार निवड सूचीमध्ये समांतर आरक्षणामध्ये स्थान मिळवले असून त्याच्याकडे समांतर आरक्षणाचे कागदपत्रे नसल्यास, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी, स्टाफ नर्ससाठी पण. उमेदवार निवड सूचीमध्ये समांतर आरक्षणामध्ये स्थान मिळवले असून त्याच्याकडे समांतर आरक्षणाचे कागदपत्रे नसल्यास अथवा वैध असल्यास अथवा अवैध असल्यास असे उमेदवार त्या प्रवर्गात गुणवत्तेच्या वरच्या स्थानावर असल्यास त्या प्रवर्गातील निवड करता विचार करण्यात यावा. ठीक आहे, याचा फापट पसारा सोडा, मी तुम्हाला मिनिंग सांगतो ह्याचा काय आहे. ह्याचा मिनिंग असा आहे की जसं एक्झाम्पल समजा OBC घेऊ आता, चला OBC कॅटेगरी. OBCमध्ये समजा एखादा कॅन्डिडेट आहे ज्याच्याकडे स्पोर्टमधून त्याने फॉर्म भरलेला आहे, त्याचं स्पोर्टमधून सिलेक्शन पण झालं. ठीक आहे, पण त्याला माहीतच नाही की स्पोर्टचं व्हॅलिड सर्टिफिकेट कोणतं असतं, कोणतं लागतं काय. समजा त्याकडे स्पोर्टचं सर्टिफिकेटच नाही किंवा त्याच्याकडे जे आहे ते व्हॅलिड नाही, चुकीचं आहे, जे काय असेल ते अवैध आहे, व्हॅलिड नाही, तर याचा अर्थ असा नाही की आता ह्याला क्लिअरली रिजेक्ट केलं जाणार, असं नाही. तर ते काय म्हणतात की समजा तुमच्याकडे नसेल, तुम्ही समांतर आरक्षणामध्ये फॉर्म भरला, तुमचा काही प्रॉब्लेम असेल, सर्टिफिकेट नसेल, जे काय असेल, आणि जर तुम्ही समजा OBCच्या जनरल मेरिटमध्ये बसत असताल, मेरिटमध्ये तुम्ही जर समजा जनरलमध्ये बसत असाल तर तुमचं सरळ जनरलमध्ये विचार केला जावा, त्याच्यामध्ये सिलेक्शन केलं जावं. असं नाही की तुमच्याकडे तुम्ही भरला होता, समजा OBC स्पोर्टमधून फॉर्म भरला होता आणि तुमच्याकडे आता OBC सर्टिफिकेट व्हॅलिड नाही म्हणजे तुम्ही क्लिअर रिजेक्ट नाही. तुम्हाला जर मार्क्स चांगले असतील, तुम्ही OBC जनरलच्या मेरिटमध्ये बसत असताल, इथे मेरिटमध्ये एकदम टॉपला वर, तर तुमचं सिलेक्शन होऊन जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, हा चांगला पॉईंट आहे, म्हणजे कॅन्डिडेटच्या बेनिफिट आहे की तुमचं काही डॉक्युमेंट्समध्ये, कारण खूप जणांचं माहीत नसल्यानं खूप डॉक्युमेंट चुका झालेल्या आहेत, तर क्लिअरली रिजेक्ट करणार नाहीत. तुमचं जर मेरिटमध्ये बसत असेल, तुमचे मार्क्स जर असतील चांगले, तर तुम्हाला रिजेक्ट करणार नाही, तुम्हाला घेतलं जाईल. ठीक आहे, नेक्स्ट चला. हां, या पॉईंटचा मिनिंग होता तो. नेक्स्ट पुढला पॉईंट, उमेदवाराचे समुपदेशन झाल्यानंतर त्याचे अभिलेखामध्ये काही अडचण नसल्यास, म्हणजे ठीक आहे, म्हणजे काही डॉक्युमेंटमध्ये काही अडचण नसेल लगेच ऑर्डर देण्यात यावी. DHS तर लगेच ऑर्डर देतं. त्याच्यानंतर नेक्स्ट, नियमित अधिपरिचारिकांना पदस्थापना दिलेल्या ठिकाणी कंत्राटी अधिपरिचारिका कार्यरत असल्यास अन्य ठिकाणी पदस्थापना देऊन रुग्णसेवा घेण्यात यावी. म्हणजे ऑलरेडी तुमचं आता जे हे असतं, ज्यांचे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांना ऑर्डर मिळाली, तुम्ही हॉस्पिटलला जॉईनिंगला गेले, तुमचं सिलेक्शन झाले, तुम्ही हॉस्पिटलला जॉईनिंग गेले, तिथं ऑलरेडी एखादा समजा कॉन्ट्रॅक्टचा स्टाफ आहे जो तिथं काम करतो आहे. ठीक आहे, तो तिथं कार्यरत का आहे, समजा तिथं जागा होती पण परमनंट कोणी कॅन्डिडेट नव्हता म्हणून कॉन्ट्रॅक्टचा स्टाफ, कॉन्ट्रॅक्ट नाही ॲक्च्युली बॉन्डेडचा वगैरे जो स्टाफ असतो DHSमध्ये, तो तिथं कार्यरत असेल, तर ज्यावेळेस तुम्ही तिथं जॉईनिंगला जाता ना, तर हा जो बॉन्डेडचा जो कोणी स्टाफ आहे, बॉन्डेड वगैरे जो
कंत्राटी पद्धतीवर काम करतो त्याला तिथून कार्यमुक्त करतात, ठीक आहे. आणि दुसरीकडे जिथं गरज असेल तिथं, कारण ती जागा ते तुमच्यासाठी आहे, ठीक आहे. तुमचं तिथं सिलेक्शन झालेलं आहे त्या जागेवर, मग त्या जागेवर जो तात्पुरत्या स्वरूपात काम करतो आहे त्याला तिथून दुसरीकडे पाठवलं जातं, ठीक आहे. मग पाठवतील, पुढे जे करायचं ते डिसिजन ते घेतील. चला नेक्स्ट पॉईंट, प्रतीक्षासूची अंतिम करून म्हणजे वेटिंग लिस्ट फायनल करून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर म्हणजे साईटवर टाकणार आहे, ठीक आहे. वेटिंग लिस्ट साईटवर टाकली जाईल. परिमंडळाच्या कार्यालयाच्या ठिकाणी एकाच वेळी समुपदेशन प्रक्रिया राबवण्यात यावी, ठीक आहे. एकाच वेळी समुपदेशन प्रक्रिया काउन्सिलिंग होईल. त्यानंतर 2 दिवस अगोदर, त्यासाठी 2 दिवस आधी TCS कंपनीला त्यांना इन्फॉर्म करावं. 2 दिवस अगोदर बायोमेट्रिक मशीनसह मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याकरिता पत्रव्यवहार करण्यात यावा. TCS कंपनीला ते बायोमेट्रिक होतं आता, DMRच्या वेळेस पण तुम्ही बघितलं असेल, आणि ज्यांचं DHSचं आता झालेलं आहे त्यांना पण माहीत असेल, ते बायोमेट्रिक की तोच कॅन्डिडेट आहे का, ते TCS काय करतं, परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आल्यास त्यांचे तिथे माणसं असतात जे चेक करतात तोच कॅन्डिडेट आहे का, सेम परत बायोमेट्रिक तुमचं व्हेरिफिकेशन होतं, ठीक आहे. तर त्यांना आधीच पत्रव्यवहार करा. नेक्स्ट, प्रतीक्षासूचीला स्थान मिळवणाऱ्या उमेदवाराचे ईमेल व मोबाईल नंबर संपर्क करून त्यांचा पूर्ण पत्ता प्राप्त करून पत्रव्यवहार करा, ठीक आहे. हे सोडून द्या. एवढंच आहे याच्यामध्ये, हे सांगितलं आहे की तुम्हाला ते कळवा की जे वेटिंगमध्ये आहेत आता त्यांच्यासंग पत्रव्यवहार करा. तर मी क्लिअरली सांगतो की याच्या भरोशावर बिलकुल नका बसू. तुम्हाला कोणी पत्रव्यवहार करेल, तुम्हाला कॉल येईल, मेसेज येईल, लेटर येईल, ह्या पॉईंटच्या भरोशावर बिलकुल नका बसू. यांचं पत्र 2-2, 4-4 महिने पण येत नाही, तोपर्यंत प्रोसिजर होऊन जाते, लोक जॉईन होऊन जातात. त्याच्यामुळे लिस्ट बघायची, साईटवरला आली लिस्ट, सरळ लिस्ट बघायची, लिस्टमध्ये नाव असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं, ठीक आहे. तर यांच्या भरोशावर नका बसू. हे पत्रव्यवहार करतील, तुम्हाला कॉल करतात, असं नाही की ते करत नाहीत, करतात, पण असं नाही की त्यांचा कॉल, मेसेज किंवा काही लेटर आलं तरच जायचं, ठीक आहे. सरळ लिस्ट बघायची, लिस्टमध्ये नाव असेल तर जायचं. नेक्स्ट, वॅकन्सी मॅट्रिकनुसार दिव्यांग उमेदवाराची निवड झाली नसल्यास तसा प्रस्ताव, हे दिव्यांगचंच आहे की नसतील कॅन्डिडेट कोणी तर तसं कळवा. त्याच्यानंतर नेक्स्ट, एखाद्या उमेदवार ऑनलाईन अर्ज भरताना चुकला असेल, त्याची गुणांक्रमे निवड झाली असल्यास अशा उमेदवार कागदपत्र तपासणीमध्ये अपात्र, ठीक आहे. हे बघा क्लिअरली सांगितले, ऑनलाईन अर्ज भरताना चुकला असेल तर त्याला अपात्र ठरविण्यात यावे. तुमचा जर फॉर्म भरताना चुकला असेल, सेम तो वाला इश्यू, गव्हर्नमेंट प्रायव्हेटवाला, तुम्ही गव्हर्नमेंट आहे प्रायव्हेटमधून भरला आहे, प्रायव्हेट आहे गव्हर्नमेंटमधून भरला, ठीक आहे. फॉर्म भरताना चूक झाली असेल, क्लिअरली रिजेक्ट करण्यात येईल. किंवा पार्ट टाईममधून कोणी, ग्रॅज्युएशन पार्ट टाईममधून ज्यांनी अंशकालीनमधून फॉर्म भरला आहे, ठीक आहे, कोणी नाहीच पार्ट टाईमचा कॅन्डिडेट तुमच्याकडून जर भरला गेला असेल, क्लिअरली रिजेक्ट केली जाईल, तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल, ठीक आहे. पण हां, DHSने आणखीन एक सूट दिलेली आहे तुम्हाला की तुमचा काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही जर मेरिटमध्ये बसत असतील तर तुम्ही, समजा एक एक्झाम्पलचं आता सांगितलं तुम्हाला, समजा OBCमध्ये जर कुणाचा चुकून पार्ट टाईममध्ये फॉर्म भरला गेलेला आहे, पार्ट टाईममध्ये, ठीक आहे, तुमच्याकडे पार्ट टाईम सर्टिफिकेट नाही, पण तुम्हाला मार्क इतके चांगले आहेत की तुम्ही जनरलमध्ये बसू शकता OBCच्या, तर अशा कॅन्डिडेटने डेफिनेटली DVला जा, सिलेक्शन ह्याला DVसाठी तुमचं सिलेक्शन होऊन जाईल, ठीक आहे. हां, त्याच्या व्यतिरिक्त ज्यांचा असा प्रॉब्लेम आहे की ज्यांनी गव्हर्नमेंट होतं प्रायव्हेटमधून भरलं आहे, गव्हर्नमेंट प्रायव्हेटला तो ऑप्शन नाही आहे काही, ते क्लिअरली रिजेक्ट केले जातील, ठीक आहे. ते सोडून सांगतो आहे मी बाकीचे. चला नेक्स्ट पॉईंट, सामान्य प्रशासन विभागाचे, ह्याचा क्लिअरली मिनिंग आहे 90पेक्षा जास्त, ठीक आहे. 90पेक्षा खालचे कॅन्डिडेटचा विचार केला जाऊ नये, ठीक आहे. पासिंग मार्कच 90 होते ना, त्याच्यामुळे तिथून खालचा विचार केला जाऊ नये. नेक्स्ट, बहुतांश ठिकाणी, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. मी याच्या रिलेटेड खूप वेळेस डाऊट क्लिअर केले होते, तरी खूप कॅन्डिडेटला काही डाऊट्स होते. तर हा बघा, हा पॉईंटच मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन क्लिअर करून सांगतो इथे. हा स्टाफ नर्ससाठी मेनली हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बहुतांश ठिकाणी TCS यांनी प्रतीक्षासूचीमध्ये परिपूर्ण लॉजिकचा वापर करून पात्र उमेदवारांची त्या सामाजिक समांतर आरक्षण समावेश केलेला नाही, ठीक आहे. त्यांनी TCSकडून प्रॉपर लिस्ट बनवली गेलेली नाही, त्यांनी सांगितले. म्हणजेच मागास उमेदवार जर खुल्या प्रवर्गातील प्रतीक्षेत क्रमांक 4वर असेल तर त्याच प्रवर्गातील किमान प्रतीक्षा 1 व 2 क्रमांकावर असणे आवश्यक आहे. म्हणजे ठीक आहे, हा खूप मोठा पॉईंट आहे. हा द्या सोडून तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो की काय झालेला प्रॉब्लेम, आणि याचा खूप साऱ्यांना डाऊट होता, मी खूप वेळेस एक्सप्लेन पण केलं होतं. एक एक्झाम्पल पकडू, समजा NT कॅटेगरीचा, ठीक आहे, NT कॅटेगरीचा आहे. हा NT कॅटेगरीचा कॅन्डिडेट, समजा त्याच्या नावापुढे आता तो वेटिंगमध्ये आहे, तो ओपनमध्ये, समजा ओपनमध्ये तो आहे 4 नंबरला वेटिंगमध्ये, एक एक्झाम्पल, ओपनमध्ये 4 नंबर वेटिंगला आहे.
आहे कोणता NT कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे. तो जर ओपनमध्ये 4 नंबरला वेटिंगला आहे आणि समजा त्याला मार्क आहेत 130, एक्झाम्पल 130 मार्क आहेत, तर याचा अर्थ आणि NT कॅटेगरीमध्ये समजा NT कॅटेगरीमध्ये एखादा कॅन्डिडेट आहे जो वेटिंगला आहे 115 मार्कवाला, मी जस्ट एक्झाम्पल देऊन सांगतो आहे तुम्हाला. तर आता हा जो 1 नंबरचा कॅन्डिडेट ज्याला 130 मार्क आहेत, ज्याला त्यांनी ओपन ह्याच्यामध्ये ओपन वेटिंगमध्ये टाकलं आहे 4 नंबरला, तो कॅन्डिडेट काय विचार करत होता, अरे मी ओपनमध्ये 4 नंबर वेटिंगला आहे, समजा ओपनच्या 2च जागा व्हॅकंट आहेत. तो काय विचार करणार, मी तर ओपनमध्ये 4 नंबर वेटिंगला आहे, माझं सिलेक्शन नाही होणार, पण मी तर NT कॅटेगरीचा होतो, मग मला 130 मार्क आहे तिथं, तर हा 1 नंबरलाच वेटिंगला आहे 115वाला, मी कॅटेगरीमध्ये 1 नंबरला लागलो असतो. कॅटेगरीमध्ये समजा कॅटेगरीमध्ये पण समजा 2 जागा व्हॅकंट आहेत. तो काय म्हणणार, मी तर ओपनमध्ये 4 नंबरला वेटिंगला आहे, 2च जागा आहेत, तर मी कॅटेगरीमध्ये तर 1 नंबरला वेटिंगला असतो. तर हे TCSनं खूप गोंधळ घातला आहे. कुणी पण कुठं पण टाकलेत, मी त्यावेळेस पण सांगितलं होतं. आत्ता ह्यांनी कुठे कसेही टाकू द्या, ज्यावेळेस सिलेक्शन लिस्ट बनेल फायनल त्यावेळेस तुमचा विचार केला जावाच लागणार. तुम्हाला त्यांनी ओपनच्या वेटिंगमध्ये जरी टाकलं असेल, ठीक आहे, ओपनच्या वेटिंगमध्ये जरी टाकलं असेल, पण तुम्ही तर फॉर्म NTमधून तुमच्या कॅटेगरीतून भरला होता ना. जर तुम्ही ओपनमध्ये सिलेक्शन झालं नाही ह्याचा अर्थ तुम्ही क्लिअर रिजेक्ट नाही, तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये तर तुम्ही डेफिनेटली सिलेक्ट होणारच ना, तुम्ही जर कॅटेगरीमध्ये बसत असेल तर. कारण ओपनमध्ये त्यांनी टाकलं आहे तुम्हाला, तुम्ही तर फॉर्म NTमधून भरला होता. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही ओपनमध्ये वेटिंगला गेले म्हणजे तुमचा कॅटेगरीमध्ये परत आता विचार करणारच नाहीत. तर ते डेफिनेटली विचार करणारच आणि करावंच लागेल त्यांना. मी हे आधी पण सांगितलं होतं, तर तोच पॉईंट त्यांनी इथं क्लिअर केला आहे. समजा खुल्या प्रवर्गातील प्रतीक्षा क्रमांक 4वर आहे, त्याच्या प्रवर्ग किमान प्रतीक्षा क्रमांक म्हणजे त्याच्या प्रवर्गात म्हणजे त्याच्या कॅटेगरीमध्ये तो 1-2 नंबरलाच असू शकतो ना, 1-2-3 नंबरलाच. जो ओपनमध्ये 4 नंबर वेटिंगला येतो त्याच्या कॅटेगरीमध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरवरच असू शकतो. तर त्याचा तिथं पण विचार केला जावा. असं नाही की तिकडे गेला म्हणजे त्याला क्लिअरली रिजेक्ट केलं जाईल. तर त्याचा कास्टमध्ये पण विचार केला जाईल. जर ओपनच्या जागा संपल्या, ओपनमध्ये जर तो कॅन्डिडेट नाही बसला, तर तो परत त्याच्या कॅटेगरीमध्ये पण त्याचा विचार केला जाईल. ठीक आहे. हा पॉईंट भरपूर जणांचा होता की सर इकडे टाकलं तिकडे टाकलं, ह्या कॅटेगरीमध्ये टाकलं, माझ्या ह्या कॅटेगरीमध्ये जागा होती. मी त्यावेळेस पण सांगितलं होतं, आत्ता काहीच नका करू, फायनल लिस्टमध्ये ते बरोबर तुमचा विचार करणार. तर हा पॉईंट आहे तो क्लिअरली तुमचा विचार केला जाणार. असं नाही की तुम्हाला तिथं टाकलं म्हणजे तिथंच विचार करतील, नाही, जिथं तुमचं बसत असेल मग तुमच्या कास्टमध्ये तिथं डेफिनेटली तुमचा विचार केला जाईल. ठीक आहे. चला नेक्स्ट, गट ड संवर्गातील पदाची प्रतीक्षा सूची तयार करण्यात येऊ नये. मान्यतेशिवाय गट ड हे ग्रुप डीसाठी आहे, त्यांची प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट तयार करण्यात येऊ नये त्यांच्या जोपर्यंत त्यांना सूचना मिळत नाहीत मान्यतेशिवाय, ते सांगितले ग्रुप डीसाठी आहे. ठीक आहे. चला पुढला पॉईंट. ठीक आहे, 3 पॉईंट तर आपले क्लिअर झाले, जे मीटिंगचे 5 होते त्याच्यापैकी 3 झाले. आता 4था पॉईंट, गुगल स्प्रेडशीट अद्ययावत करणे. ठीक आहे, आता हे काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही, अपडेट करा गुगल स्प्रेडशीट तेवढंच सांगितलं आहे. ठीक आहे, एवढ्या पॉईंटमध्ये की किती जॉईन झाले, किती वॅकंट आहेत, ठीक आहे, किती जागा आणखीन कशावरची कुठल्या कॅटेगरीमध्ये किती जागा वॅकंट आहेत. असं नाही की फक्त 20 जागा वॅकंट आहेत, आपण कुठल्या 20 त्याच्यामध्ये कॅटेगरी सब कॅटेगरी ते मेन्शन करावं लागेल ना, समांतर आरक्षण कुठल्या 20. ठीक आहे, तर गुगल स्प्रेडशीट अद्ययावत करायला सांगितले. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे ते त्यांचं झालेलं आहे, ते शेअर केलेली आहे त्यांना स्प्रेडशीट, त्यांनी ते अपडेट करायला सांगितलेली आहे. नेक्स्ट, पदभरती संबंधित न्यायालयीन प्रकरणाचा आढावा. आता लास्ट जो पॉईंट होता, न्यायालयीन प्रकरणे जे कोर्ट केस वगैरे होते त्यांचं, त्या संदर्भात पदभरती प्रक्रियेसंदर्भातील प्राप्त न्यायालयीन प्रकरणे कार्यालयातील जबाबदार अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावं. जे जबाबदार अधिकारी असतील त्याला कोणाला एक नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावं. तसेच पदभरती संदर्भातील न्यायालयीन प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आवश्यक माहिती कागदपत्रासह मान्य न्यायाधीश उपस्थित राहण्यासंदर्भात तसेच न्यायालयीन प्रकाराच्या सद्यस्थितीत कार्यालयात शासनाचा अवगत करण्यासंदर्भात आपले स्तरावरून कळविण्यात यावे. ठीक आहे, चला हे सोडून द्या, शॉर्टमध्ये सांगतो काय की जे कोर्ट केसमध्ये प्रकरणं पेंडिंग आहेत त्यासाठी एका अधिकाऱ्याची निवड करा नोडल अधिकारी म्हणून. तो काय करेल, तो कोर्टमध्ये जाईल तारखेला, तो बघेल काय कागदपत्र लागतील ते पुरवतील, कोर्टानं काय निर्णय दिला तो ऑफिसला येऊन कळवेल. ठीक आहे, ते त्यांचं काम आहे. तर असे 5 हे पॉईंट होते, या 5 पॉईंटवर मीटिंग झालेली. वरीलप्रमाणे बैठकीत उपस्थित अधिकारी कर्मचारी यांचे आभार म्हणून. ठीक आहे, चला त्यांचा आभार झाला, सगळं झालं. तर असा याचा मिनिंग आहे की आता इथून पुढे कशी लिस्ट बनणार आहे, कशी स्टेप आहे, तर मी एक ना एक पॉईंट एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. ऑलमोस्ट मी याच्या आधी पण जे डाऊट तुमचे मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटचे क्लिअर केले होते ते याच्यात आहेत, ऑलरेडी मेन्शन केलेले त्यांनी.
ठीक आहे. मी हे आधी पण एक्सप्लेन केले होते. हा वाला पॉईंट तर मी खूप वेळेस एक्सप्लेन केला होता. ठीक आहे. आता परत एकदा एक्सप्लेन केला आहे, एक्झाम्पल देऊ. चला, याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर विचारा. आणि हे सर्व हे लेटर वगैरे सर्व मी ग्रुपवर टाकलेलं आहे. ग्रुपवर नसेल कोणी तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन, तिथं ग्रुपवर तुम्हाला मिळेल हे सर्व. सर्वांचा आता शेवटी कॉमन क्वेश्चन हा की वेटिंग लिस्ट कधी लागेल, कधी लागेल. हे बघा, DHSची पण प्रोसेस चालू आहे. हे पण लेटर, ह्याच्या आधी पण लेटर आलं होतं, आत्ता पण लेटर आलं. ठीक आहे. आता हे कधी करतील हे कन्फर्म नाही सांगता येत, प्रक्रिया तर चालूच आहे. ठीक आहे. हे लेटरवर लेटर काढायला चालूच आहे यांचं. कधी होईल, जर ते काही अपडेट मिळालं ऑफिशियली तर मी डेफिनेटली ग्रुपवर इन्फॉर्म करेन. पण आता याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील विचारा. हा कॉमन तर क्वेश्चन सगळेच विचारणार आहेत की कधी लागणार आहे वेटिंग लिस्ट. ठीक आहे. तर मी क्लिअरली सांगतो, आणखीन काही त्याच्याबद्दल नाही. लेटर आलेलं आहे, ज्यावेळेस काही अपडेट मिळेल मी त्यावेळेस इन्फॉर्म करेन. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर विचारा, का ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये विचारा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन आपल्या ग्रुपची.